नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कला अद्वैतला शांत करते आणि म्हणते की रागाच्या भरात माणूस आपल्या जिभेवरचा ताबा सोडतो आणि ओघाओघात वाटेल ते बोलून जातो. त्याला मुद्दा म्हणून मनापासून तसं बोलायचं नसेल. तो शुद्धीत आला की त्याला चूक नक्की समजेल. अद्वैत म्हणतो की खरे शुद्धीत नसताना माणूस खरं बोलतं. कला म्हणते की चांदेकर माणूस शुद्धीत असताना सारासार सुसंगत सरळ विचार करू शकतो. प्रत्येकाच्या मनात प्रेम, राग, द्वेष, उत्साह, वात्सल्य या भावना असतातच. पण दुसरं काहीतरी घडतं आणि आपल्या मनावर आघात होतो आणि त्यावेळेला आपल्या मनात जी भावना व्यक्त करावीशी वाटते ती आपण करतो. ती भावना खरी असली तरी तेवढ्या वेळेपुरतीच असते. नको ना फार त्रास करून घेऊ. मला कळते चांदेकर, तुला या सगळ्याचा खूप त्रास होते. पण उद्या सोहम जेव्हा शुद्धीवर येईल आणि त्याला त्याची चूक उमगेल तेव्हा त्याला जो त्रास होणार आहे त्यातून त्याला शांत करायला त्याचा मोठा भाऊ खमका नको का? म्हणून म्हणते शांत हो, सावर स्वतःला. हे बघ, मनात येणारे सगळे वाईट विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न कर. अद्वैत म्हणतो की सोहम हा असा कधीच नव्हता. खरे प्रश्न हा नाही आहे तो मला उलट बोलला. प्रश्न हा नाही आहे त्याला माझं मत पटलं नाही. प्रश्न हा आहे की त्याने माझ्याबद्दल गैरसमज केला. तो माझ्याबद्दल इतका वाईट विचार करतो. माझा सोहम असा कधीच नव्हता. कला म्हणते की सोहमला त्रास व्हावा किंवा त्याला स्वतःच्या हिमतीवर काम मिळवताच येणार नाही हे दाखवून देण्यासाठी तू त्याची मदत केलेलीस. यावर अद्वैत म्हणतो की मी असं स्वप्नातही विचार करणार नाही. कला म्हणते की हो ना, त्याच्या आयुष्यात नवीन सुरुवात व्हावी म्हणून तू त्याला हा जॉब मिळवून दिला. मोठा भाऊ म्हणून कायम आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तू झटला आणि तुझी ही बाजू एकदा शांतपणे सोहमला सांग. मी जेवढं सोहमला ओळखते त्यावरून एवढंच सांगते की त्याला हे नक्की पटेल. चांदेकर, सगळ्यात आधी तुझं काहीतरी चुकलंय हे मनातून काढून टाक. स्वतःला समजाव आणि मला असं वाटतं की आपण सोहमचीही बाजू समजून घ्यायला हवी. चांदेकर, आयुष्यातल्या पहिल्या गोष्टीचं प्रत्येकाला खूप अप्रूप असतं. त्यातून तो कलाकार आहे म्हणजे मनस्वी असणार. थोडा तिरका विचार करू शकतो. हे माझ्या बरोबर राहून आतापर्यंत तू शिकलाच असशील. आणि दोघे हसतात. जोक बाजूला राहू दे, पण अनुभव म्हणून सांगते, आम्हा कलाकारांचं हे असंच असतं. आमच्या कलेवर आतोनात प्रेम असतं. काम पूर्ण करताना आम्ही अक्षरशः देहभान हरपून जातो. म्हणजे ते कामातनं मिळणाऱ्या पैशापेक्षा, प्रसिद्धीपेक्षा त्यात न मिळणारा आनंद आमच्यासाठी सगळं काही असतं. सोहमला हे सिद्ध करायचं होतं. दादा बघ, मी काहीतरी अचीव करू शकतो. पण त्याआधीच त्याला समजलं आपल्या दादाला अभिमान वाटावं म्हणून जे आपण करतोय ते खरं तर आपल्या दादानेच आपल्यासाठी करून ठेवलंय. हे कळल्यावर त्याला वाईट नाही वाटणार, त्याला त्रास नाही होणार. चांदेकर, तुला एखाद्या गोष्टीचा जेव्हा त्रास होतो तेव्हा तुला घुसमटल्यासारखं होतं, श्वास घ्यायला त्रास होतं. तसा त्याचा उद्रेक या पद्धतीने झाला. अद्वैत म्हणतो की आता याच्यात उपाय काय? कला म्हणते की संवाद. त्याच्याशी संवाद साध. चांदेकर, आपल्या मनात एखादी गोष्ट असेल, तिचा आपण मनमोकळेपणाने बोललो आणि समोरच्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं तर आयुष्य सोपं होतं. समजते तुला? अद्वैत मान हलवून हो म्हणतो आणि रडूनच शांतपणे डोळे बंद करतो. परत तिकडे बघतो तेव्हा तिथे कला नसते. अद्वैत स्वतःशीच बोलतो की आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं प्रत्येक वाईट प्रसंगातून, दुःखातून एकटा बाहेर आलोय. मला समजून सांगायला कोणी नव्हतं. आज असं का वाटतं? मला खरे माझ्याबरोबर असायला हवी होती. तिने मला शांत करायला हवं असं का वाटतंय मला आणि शांतपणे झोपून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा आबा अनामिकाला विचारतात की सोहम कसा आहे? यावर अनामिका म्हणते की झोपला आहे अजून. आबा सगळ्यांनाच म्हणतात की हे बघा, कालच्या प्रकरणाबद्दल त्याच्याशी कोणी काही बोलू नका. खरं तर त्याच्या काही लक्षात पण नसेल. चला नाश्ता वाढा. यावर रजनी हो म्हणते. डबा उघडते तेव्हा आबा म्हणतात की अरे वा, उपमा. यावर रजनी म्हणते की आज कला येते ना, इतके दिवस ती बाहेरच खाते. ती घरी आल्यावर तिच्या आवडीचा नाश्ता करावा म्हणून मी उपमा बनवला. रोहिणीला तेव्हा तिथे राग येतो. आबा म्हणतात की अद्वैत तिला एअरपोर्टवर घ्यायला गेला आहे ना,
तेव्हा रजनी हो म्हणते. आबा म्हणतात की त्याचा फोन वगैरे आला का, बराच उशीर झालाय, आला नाही. तेव्हा अद्वैत इथे येतो. अद्वैतला एअरपोर्टवरती कला सापडत नाही म्हणून घरी येतो. तेव्हा ती घरी नसते म्हणून अद्वैत संगीताला फोन लावतो आणि विचारतो की माझे खरे तिथे आली आहे का. हे ऐकून संगीताला खूप आनंद होतो आणि म्हणते की नाही आली. तेव्हा तिचं लक्ष कॅलेंडरकडे जातं आणि म्हणते की आज अंबाबाईच्या मंदिरात जातेच जाते. अद्वैत म्हणतो की आज एवढं स्पेशल का आहे. संगीता म्हणते की तुम्ही तिचे हस्बंड आहात ना, तुम्ही शोधा की काय आहे ते. आजच्या दिवशी तुमची खरे कुठे आहे. आणि ती फोन ठेवून देते. अद्वैत म्हणतो की हस्बंड तर मी आहे ना. आबा आवाज देतात आणि म्हणतात की सापडले का रे. अद्वैत म्हणतो की ते शोधायचं आहे, मग आलोच मी, आणि तिथून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की कला देवीच्या पाया पडत असते आणि प्रदक्षिणा घालते. तेव्हा तिथे अद्वैत येतं. चप्पल काढून आत जात असतो तेव्हा गुरुजी कलाला भेटतात आणि म्हणतात की वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा, आणि ती गुरुजींच्या पाया पडते. अद्वैत मनाशीच बोलतो की आज खरेचा वाढदिवस आहे. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत घरी येतात. यावर आबा म्हणतात की इतका वेळ का लागला तुला यायला. कला म्हणते की मी अंबाबाईच्या मंदिरात गेले होते, म्हणजे माझी तशी इच्छा होती, म्हणून बाकी काही नाही. बरं मी हातपाय तोंड धुते आणि आले. अद्वैत कलाला म्हणतो की हो ये, आरामात ये. आणि कला गेल्यावर तो सर्वांना म्हणतो की ऐका, एकदम हळू, मी जे काय सांगतोय ते नीट ऐका, रिॲक्ट पटकन होऊ नका. काय आहे, आज खरेचा वाढदिवस आहे. तेव्हा हे सगळेजण ऐकून प्लॅनिंग करायला लागतात. यावर अद्वैत म्हणतो की हे काही करायचं नाहीये, तेच करताय, तुम्ही करू नका, एवढ्या मोठ्याने बोलू नका. ऍक्च्युली मला खरेला सरप्राईज द्यायचंय. मी गाडी सजवणार आहे, केक बनवणार आहे, लांब कुठेतरी यायला सांगणार आहे, म्हणजे तिथे कोणीही नसेल, म्हणजे तिला आवडेल ना तसं. म्हणून आबा म्हणतात की हो असं आहे. तर अद्वैत म्हणतो की खरेला फक्त कळू देऊ नका, म्हणजे तुमच्या लक्षातच नाही आहे असं दाखवा. तेव्हा तिथे रोहिणीही असते आणि मनात म्हणते की एवढी चांगली संधी मी कशी काय सोडू. दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी राहुलला फोन करते आणि म्हणते की आज कलाचा वाढदिवस आहे, अद्वैत तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय. राहुल म्हणतो की काय सांगतेस. रोहिणी म्हणते की हो, अद्वैत कलाला काहीतरी कारण सांगून एका ठिकाणी बोलवणार आहे आणि तिथे सगळे काही प्लॅन करून ठेवलंय. आता तूच विचार कर, अद्वैत तिला सरप्राईज देण्यासाठी तिथे ताटकळत उभा आहे आणि कला तिथे उशिरा पोहोचली किंवा पोहोचलीच नाही तर. राहुल बोलतो की कमाल आहे, मला माहिती आहे ना दादाला उशीर झालेला सहन होत नाही, मग तो कलाशी भांडेल, तिचा बर्थडे साजरा करणार नाही आणि सगळ्या सरप्राईज सगळ्या बर्थडेची वाट लागून जाईल. रोहिणी म्हणते की हे तर आपल्याला प्लॅन करायचं आहे. राहुल तू एक काम कर, तुझ्या विश्वासातल्या माणसाला लगेच माझ्याकडे पाठवून दे. राहुल बोलतो ठीक आहे आणि फोन ठेवून देतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.